दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। जय शिवाजी। दादा भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। दादा भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। नाशिक महानगरपालिका निवडणुकीत जागा वाटपावरून भाजप शिवसेना युती अखेर तुटली आहे। सोमवारी रात्री उशिरापर्यंत नाशिक इथं पक्षश्रेष्ठींच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मालेगावातील भाजप सेना युतीचा काडीमोड करण्यात आला। यानंतर अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण 714 उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले। मालेगाव मनपा निवडणुकीच्या इतिहासात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या। एबी फॉर्मवरून मोठा गोंधळ निर्माण झाला असून दोन्ही पक्षांनी ऐनवेळी उमेदवारांचे चेहरे बदललेत। अर्ज दाखल करण्यासाठी शहरातील 7ही ठिकाणी उमेदवार तसंच कार्यकर्त्यांची मोठी गर्दी दिसून आली। मालेगावात भाजप शिवसेना युती होणार की नाही याबाबत गेले अनेक दिवस तर्कवितर्क सुरू होते। जागा वाटपावरून गोंधळ कायम असतानाच भाजपात नुकतेच दाखल झालेल्या एका गटानं युतीला तीव्र विरोध दर्शवला, तर निष्ठावंत भाजप कार्यकर्ते युतीसाठी प्रयत्नशील होते। मात्र स्वबळावर ताकद आजमावी या भूमिकेमुळे अखेर वरिष्ठ पातळीवर युती तोडण्याचा निर्णय घेण्यात आला। यामुळे मालेगावातील राजकीय वातावरणात अचानक बदल झाला। मालेगाव मनपा निवडणुकीसाठी भाजपाने 20 उमेदवार मैदानात उतरवलेत। एबी फॉर्म मिळाल्यानं काही ठिकाणी आनंद तर काही ठिकाणी नाराजी व्यक्त झाली। त्यामुळे काही पदाधिकाऱ्यांनी अपक्ष अर्जही दाखल केलेत। दरम्यान शिवसेना शिंदे गटाकडून मंत्री दादा भुसे यांनी सावध भूमिका घेत 24 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवलेत। यामध्ये काही ठिकाणी ऐनवेळी उमेदवार बदलण्याची रणनीती वापरण्यात आली। बहुतांश इच्छुकांनी पक्षाची भूमिका स्वीकारल्याचं दिसून आलं। प्रभाग क्रमांक 1 क मध्ये भाजपाकडून अर्चना जगदीश गोरे यांना ऐनवेळी एबी फॉर्म देण्यात आला। त्यामुळे त्यांचे पती जगदीश गोरे यांनी निवडणूक कार्यालयात धाव घेत अर्ज दाखल केला। यापूर्वी त्यांनी स्वतःचा अर्जही दाखल केलेला होता। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश सचिव दिनेश ठाकरे यांना शिवसेनेतर्फे ऐनवेळी उमेदवारी देण्यात आली। मंत्री दादा भुसे यांनी प्रभाग क्रमांक 10 ब मधून ठाकरे यांचं नाव जाहीर केलं। भाजपाच्या उमेदवाराविरोधात ही खेळी खेळण्यात आली आहे। तर दुसरीकडे भुजबळांचे निकटवर्ती असलेले नरेंद्र सोनवणे यांनाही प्रभाग 9 मधील ड मध्ये उमेदवारी दिल्यानं मोठ्या चर्चांना उधाण आलंय। मालेगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी एकूण 814 नामांकन अर्ज दाखल झालेत। या अर्जांची आज छाननी प्रक्रिया पार पडणार असून त्यानंतर माघारीची प्रक्रिया सुरू होणार आहे। त्यामुळे शहरात राजकीय हालचालींना वेग आलाय। यासोबतच बैठकींचा सिलसिलाही वाढला आहे।